साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी। रेकॉर्डवरील आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद। पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश लिंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन व सूचना दिल्या। त्यावरून पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची बैठक घेऊन त्यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याकामी सूचना केल्या होत्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांचे पथक पंढरपूर शहरात हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे रोपडी तालुका पंढरपूर येथील घरफोडी चोरीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हा त्याच्या इतर साथीदारासोबत केला असून तो कॉलेज कार वाहनासह पंढरपूर शहरातील अहिल्या चौकात थांबलेला आहे। त्यावरून पोलीस पथकाने तिथे सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास करता त्याने उपरोक्त गुन्हा तसेच मागील काही दिवसांमध्ये मौजे रोपडी, बाबुळगाव, देगाव, पटवर्धन, कुरोली, आढीव इत्यादी ठिकाणी घरफोडी चोरी केल्या असल्याचे सांगितले। त्याच्याकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडून एकूण 8 घरफोडी गुन्ह्यातील 114 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 260 किलो साखर कारखान्यातील मशिनाचे साहित्य तसेच त्याच्याकडे असलेली कॉलेज कार आणि चोरीच्या पैशातून घेतलेले 2 लाख किमतीची पिकअप असा एकूण 12,34,937 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आले आहे। तसेच त्याच्या विरुद्ध सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मालाविषयी गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याचा तपास चालू असून त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे।